या सुरळीच्या वड्या बघा ना, काय मस्त मऊ लुसलुशीत आणि अगदी छान चमकदार अशा तयार झाल्या आहेत. या वड्यांचं मिश्रण तयार करताना मी जरा सुद्धा कढईचा वापर न करता कुकरमध्ये हे असं इतकं छान एकसंध मिश्रण तयार केलंय. कढईमध्ये हे मिश्रण तयार करताना सतत आपल्याला हलवावं लागतं, तरी सुद्धा कधी कधी गुठळ्या होतात. कढईच्या तळाशी मिश्रण चिकटतं, बरंचसं वाया जातं आणि असं स्मूथ बॅटर तयार होत नाही. पण आज आपण इतकी छान मस्त या कुकरमध्ये सुरळीच्या वड्या तयार केलेल्या आहेत. ही वडी परफेक्ट झाली की नाही झाली याची खूण म्हणजे ही अशी, आपण जेव्हा सुरळीची वडी तयार करतो ती पुन्हा उघडली पाहिजे आणि पुन्हा आपण अशी सहज बंद करू शकतो. याचाच अर्थ हे मिश्रण चिकट झालं नाही आणि आपली सुरळीची वडी एकदम परफेक्ट बनवून तयार झाली आहे. मिश्रण जर व्यवस्थित झालं नसेल तर वड्या इतक्या छान मस्त अशा चमकदार मऊ लुसलुशीत पातळ अशा तयार होत नाहीत. आणि ही वडी उन्हाळ्यामध्ये सुखद अनुभव देते, कारण आंबट, तिखट, गोड आणि या हिरव्या चटणीमुळे चटपटीत चवीची वडी तयार होते. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये एखाद्या वाटीने 1 वाटी इतकं बारीक दळलेलं हे डाळीचं पीठ म्हणजे बेसन घ्यायचं आहे. डाळीचं पीठ अगदी बारीक दळलेलं असावं, हे मात्र नक्की लक्षात ठेवा. आता त्यानंतर यामध्ये आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे. त्याचबरोबर अगदी पाव चमचा हळद घालायची आहे. आणि बेसन किंवा डाळीचं पीठ पचायला थोडस जड असतं, त्यामुळे पाव चमचा इतकं हिंग घालायचं आहे. आणि ज्या वाटीने आपण डाळीचं पीठ मोजलं त्याच वाटीने 3 वाट्या इतकं ताक आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. मिश्रण आता या मिक्सर मधून चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे एकसंध आणि स्मूथ असं आपलं मिश्रण तयार होतं. हाताने वगैरे फेटण्याची सुद्धा काहीही गरज नाही. ही सुरळीची वडी किंवा याला गुजरातीमध्ये खांडवी म्हणतात, ही बनवण्याची ही अतिशय सोपी पद्धत आहे. आता हे सगळं आपण असं गाळून घेतलं की जेणेकरून मिरची आणि आल्याचे जे तुकडे आहेत ते सुद्धा बाजूला झाले, पण त्याचा फ्लेवर मात्र यामध्ये उतरलेला आहे. यामध्ये चवीपुरतं मीठ आणि साधारण 1 मोठा चमचा इतकी साखर घालायची, म्हणजे मस्त अशी आंबट, तिखट, गोड, चटपटीत चव या आपल्या वडीला येते. तळापासून हे मिश्रण हलवून घेतलं. आता कुकरमध्ये तळाशी थोडं पाणी ठेवायचं, स्टँड ठेवायचं आहे, त्यावर हा डबा ठेवायचा. डब्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे वाफेचं पाणी या पिठामध्ये पडत नाही आणि आपली सुरळीची वडी चिकचिकीत होत नाही. आणि कुकरला 5 ते 6 शिट्ट्या मध्यम आचेवर घ्यायच्या आहेत. तोवर इथे आपण त्या सुरळीच्या वडी सोबत किंवा या खांडवी सोबत खाण्यासाठी मस्त अशी पुदिन्याची चटपटीत चटणी तयार करतोय. त्याकरता साधारण मूठभर पुदिन्याची पानं, मूठभर कोथिंबीर, एखादी हिरवी मिरची, एक छोटूसा आल्याचा तुकडा आणि बरोबरीने या चटपटीत चटणीला मस्त असा दाटसरपणा येण्यासाठी इथे आपण ही फुटाण्याची डाळ घालणार आहोत, ज्यामुळे चटणी मस्त अशी एकसंध तयार होते. चवीपुरतं मीठ घालायचं आहे, थोडीशी साखर घालायची, अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे, म्हणजे मस्त अशी आंबट, तिखट, गोड अशी चटणी तयार होते. आणि या चटणीला खरी चव येते ती म्हणजे थोडंसं काळं मीठ आणि हा चाट मसाला. याच्याशिवाय तर ही चटणी अपूर्णच आहे. आता यामध्ये काही आईस क्यूब्स घालायचे, म्हणजे चटणीचा हिरवागार रंग तसाच टिकून राहतो आणि मस्त अशी मिक्सरला चटणी बनवून तयार करायची आहे. ही आपली या सुरळीच्या वडी सोबतची चटणी तयार झाली आहे. इथे कुकरच्या सुद्धा 5 ते 6 शिट्ट्या आम्ही मध्यम आचेवर करून घेतलेल्या आहेत. आता आपण कुकर उघडून व याचं हे झाकण काढायचं. फक्त झाकणावर जर काही पाणी असेल तर ते मात्र यामध्ये पडू द्यायचं नाही, म्हणजे मिश्रण आणखीन चिकट किंवा ओलसर होणार नाही. आता हे मिश्रण गरम गरम असतानाच लगेच आपल्याला याच्या वड्या तयार करून घ्यायच्या आहेत. त्याआधी हे मिश्रण असं चांगलं मस्त असं घोटून घ्यायचं आहे आणि एकसंध करायचं आहे. अगदी अर्ध्या मिनिटामध्येच हे मस्त असं एकसंध मिश्रण बनवून तयार होतं. बघा, असं स्मूथ आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आणि हे जसं थंड होत जातं ना, तसं हे मिश्रण घट्टसर होत जातं. त्यामुळे लगेच आपण कुकरमधून हे मिश्रण काढलं की गरम गरम असतानाच लगेच आपल्याला वड्या या अशा ताटावर करून घ्यायच्या आहेत. 2-3 ताटं आपल्याला तयार ठेवायची आहेत. आपण घेतलेल्या या वाटीभर मिश्रणामध्ये 3 ताटं अगदी सहज होतात. आणि असा स्पॅच्युला किंवा अगदी असं उलथणं वगैरे घेतलं ना तरीही चालेल, किंवा केकचं क्रीम पसरवायचं जे स्पॅच्युला असतो तो वापरला तरीही चालेल. आणि भराभर हे असं पातळ मिश्रण ताटांवर पसरवून घ्यायचं आहे. आपण घेतलेल्या 1 वाटी पिठामध्ये बरोबर 3 ताटं इतकं आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. आता हे आपण असंच थोडा वेळ हे मिश्रण पूर्णतः थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया.
तोवर इथे एक फोडणी तयार करतोय. त्याकरता 1 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे. त्याचबरोबर पांढरे तीळ घालायचे 1 मोठा चमचा आणि काही कडीलिंबाची पानं घालायची म्हणजे कडीपत्त्याची पानं घालायची आणि आपण गॅस बंद करून ही फोडणी थोडीशी कोमट होण्यापर्यंत वाट पाहू. तोवर आपल्या सुरळीच्या वड्या ज्या आपण पसरवून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा थंड झाल्या असतील. आता ही सुरळीची वडी परफेक्ट झाली आहे की नाही हे ओळखण्याची सगळ्यात महत्वाची खूण म्हणजे हे असं हाताला बघा मिश्रण मी जरी याच्यावर हात दाबतीये जोरात तरी सुद्धा मिश्रण हाताला जरा सुद्धा चिकटत नाहीये. याचाच अर्थ आपली ही सुरळीची वडी परफेक्ट बनवून तयार झालेली आहे. आता आपल्याला कितपत मोठ्या किंवा लहान आवडतात त्या अंदाजाने हे असे कट देऊन घ्यायचे आहेत. फार मोठ्या किंवा फार लहान सुद्धा न करता 2-2 इंचाचं साधारण मी असे कट देऊन घेतलेले आहेत. आणि मग हे असं कढईचं मिश्रण गोल गोल गुंडाळत यायचं आहे. आपली ही सुरळीची वडी बनवून तयार झाली आहे. अतिशय मऊ लुसलुशीत आणि पातळ वड्या तयार झाल्या आहेत. आपली वडी परफेक्ट झाली हे ओळखण्याची ही खूण आहे की जेव्हा आपण ही वडी तयार करतो आणि ती पुन्हा उघडतो तर ती चिकट झाली नाहीये, व्यवस्थित पुन्हा उघडली जाते. याचाच अर्थ आपलं हे मिश्रण अतिशय परफेक्ट असं तयार झालेलं आहे आणि मस्त अशा मऊ लुसलुशीत आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता यावर आपण तयार करून घेतलेली ही जी फोडणी आहे ती घालायची. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि जर ओलं खोबरं असेल तर ते सुद्धा घालायचं, कारण यासोबत ओलं खोबरं खायला खूप छान लागतं. आणि अशी ही आपली मऊ लुसलुशीत सुरळीची वडी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला ह्याची पद्धत कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच जरी या सुरळीच्या वड्या तयार करत असला ना तरी सुद्धा कुकरमध्ये अगदी परफेक्ट तयार होतात. त्यामुळे बिनधास्त हे प्रमाण वापरून तुम्ही सुरळीच्या वड्या कुकरमध्ये तयार करू शकता. तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक छोटीशी कमेंट करा किंवा जर कधी करून पाहिलं तर मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.